हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राजीनामा द्यायचा की नाही मुंडेंनी ठरवावं, अजित पवारांचं विधान. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, दादांचं सूचक विधान. तर दादा टार्गेट ठरू नयेत याची काळजी घेत असावेत, अंधारेंचा खोचक टोला. धनंजय मुंडेंना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच. आमदार सुरेश धस यांची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. लवकरच फडणवीसांना भेटून तक्रार करणार असल्याची धसांची माहिती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही जैसे थे. मुख्यमंत्री निर्णय घेतील, अजितदादांची प्रतिक्रिया. तर लवकरच प्रश्न सुटेल, फडणवीसांची माहिती. भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसांसह जनावरही विश्वास ठेवतात. स्टेटसमधील म्होरक्या कोण? चर्चांना उधाण. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुणे महापालिकेत कमळ फुलवा, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. आयकर विभागाच्या मदतीनं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळणार. पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नशा नको, नोकरी द्या म्हणत जोरदार घोषणाबाजी. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. कोळसात तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना बीएमसीची नोटीस. इलेक्ट्रिक किंवा पीएनजी एलपीजी वापरण्याची सूचना. 8 जुलैपासून कारवाई. वर्ध्याच्या सिंदी रेल्वेत अनियंत्रित ट्रकनं घरात शिरल्यानंतर घेतला पेट. सुदैवानं जीवितहानी नाही, घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान. भारताच्या वोटर टर्नआउटवरचा $21 दशलक्ष खर्च बंद. एलॉन मस्क यांची घोषणा. अमेरिकेकडून भारताच्या निवडणुकीवर कोट्यवधींचा खर्च, तर अमेरिका 182 कोटींचा खर्च कुणावर करते? भाजपचा सवाल. बावीस मार्च पासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम. स्पर्धेच्या नव्या सीझनचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर. गतविजेती कोलकाता आणि बंगलोर संघात सलामीची लढत. 25 मेला ईडन गार्डन्सवर अंतिम सामना. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.